नमस्कार मंडळी, मी मुंबईची रेखा. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर आज आहे ना, सुरुवात म्हणजे सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते. सकाळचं रुटीन माझं एवढं खतरनाक लेवलचं आहे ना की काय सांगू. सकाळी 5:30ला मला उठावं लागतं, कारण 6:30ला हार्दिक घर सोडतो. त्याचं स्कूल असतं 6:45चं. तर भाजी चपाती त्याला टिफिन द्यावा लागतो. टिफिन गेल्याच्या नंतर पण घरातलं भांडी कपडे हे ते बरीचशी अशी कामं असतात. पण मी म्हटलं आज सगळ्यात आधी जेवणच करून घ्यावं. आज मग मी तर आंघोळीच्या आधीच जेवण बनवून घेतलं, कारण ना आंघोळ केल्याच्या नंतर किचनमध्ये एवढं गरम होतं ना आणि चिकचिक होतं, मला नको असं वाटतं अक्षरशः. म्हणून आज आंघोळीच्या आधीच करून घेतलं. आणि काय मला काय बोलणारं कोण काय आहे नाही घरामध्ये, किंवा सासू सासरे किंवा काय असं काय कोण नाही आहे. तर आम्हीच आहे. आता ही भाजी ना, आमच्या घरामध्ये ही भाजी केली ना की सगळ्यांचे नाटकं असतात. म्हणजे सगळ्यांचे तोंड अक्षरशः वाकडे तिकडे होतात, कारण ही भाजी त्यांना केसासारखी लागते. तर मिस्टर पण खात नाही आणि मुलगा पण खात नाही. रिदिशा तर ती तर नाहीच नाही, मी एकटीच खाते. मला पालेभाजी बाबा कुठली पण द्या, मी खाणार. किती पण महाग असो, 50-60 रुपयाची जरी जुडी असली ना, मेथीची म्हणा कसली म्हणा, मी आणते आणि करते. म्हणजे कसं आहे, मी सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते, पण त्यांच्यासोबत आहे ना माझी पण आवड जपते. कारण मला वजन कमी करायचं, त्यासाठी मला पालेभाज्या. आणि माझं जेवण काय बघाल तुम्ही, मी जे खाते ना, मला या प्रकारचं हे सगळं जेवण मला लागतं, मी ते खाते. तर तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर मी त्यांना शेपू वगैरे मस्त करून घेतली. आता स्वयंपाकाची आवड आहे ना जपायची म्हटली तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीसुद्धा आपल्याला जपाव्या लागतात. स्वयंपाकामध्ये असं म्हणतात, बाई हुशार असेल ना तर तीच घरातल्या लोकांची मनं जपते. स्वयंपाकात आम्ही पण हुशारच आहे, काय कमी नाही आहे. पण कसं आहे, आईवडिलांच्या घरी कधी एवढं करायची कधी वेळ नाही आली. म्हणजे बहीण होती, आई होती, मग बहिणीचं लग्न झालं, मग वहिनी आली. त्याच्यामुळे माझा टर्न कधी आलाच नाही, एक जबाबदारी कधी अशी पडलीच नाही अंगावर की हा चला बाबा आता कोण नाही आली करायचं. जसं माझं लग्न झालं ना, बापरे, सगळी जबाबदारी माझ्या अंगावर पडली. अक्षरशः 17 ते 18 लोकांचं जेवण मी एकटीच बनवायची. जेव्हा उन्हाळ्यामध्ये नंदा वगैरे यायच्या माझ्या ना, तर त्याच्यामुळे खूप अशी मोठी फॅमिली व्हायची. 9, 10, 12 लोकांचं जेवण मी 2-2 टाईम मी किचनमध्ये असायची. त्याच्यामुळे माझी खूप प्रॅक्टिस आहे, हे सगळ्यांनाच माहिती. आता 10 जणं जरी आले ना तर एका तासात 10 लोकांचं जेवण करून बाजूला होईल मी. तर मी ते चपात्या करायला घेतल्या होत्या, भाजी वगैरे करून झाली होती, चपात्या करायला घेतल्या. सकाळची तेवढी घाई असते ना, तर अजून कपडे पण धुवायचे बाकी होते माझे. त्याच्यानंतर रिदिशाला आहे ना पराठा पण खायचा होता, मग तिला चीज पराठा वगैरे थोडासा करून दिला आणि चपात्या करून घेतल्या. कसं आहे, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर देवपूजा पण करायची होती. म्हटलं आज 12, 12:30, 1 वाजणारच आहे. पण माझं कसं आहे, आंघोळ कधी पण होते, देवपूजा झाल्याशिवाय बाकीची माझी कुठली कामं होणारच नाही. देवपूजा पहिले, आंघोळ झाली की देवपूजा, आणि त्याच्यानंतर मग जे काय असेल ते, हा माझा रुटीनच आहे. तर ते सगळं माझं चालू होतं. कसं आहे, देवाला पण थोडासा टाईम द्यावा माणसांनी. देव काय म्हणतो आपल्याला की आम्हाला घेऊन बस, असं नाही ना. अर्धा तास 15-20 मिनटं देवाला दिले बस झालं. असं म्हणतात, दुःखामध्ये देवा आपल्याला आडवा येतो. देवाचं केल्याने काही कमी होत नाही असं माझी आई म्हणते. म्हणून देवाच्या बाबतीत मी कुठलीच काही कसर सोडत नाही. इथे चपात्या वगैरे करून घेतल्या आणि पाहुणे पण येणार होती, पण त्याच्यानंतर मी फोन वगैरे करून घेतला. म्हटलं नक्की येणार आहे, नाही येणार आहे, कारण एवढं मोठं जेवण बनवल्यानंतर मग ते तसंच राहून जातं. कसं आहे, टायमावर होतं नाही होत. त्याच्यानंतर हे बघा, हे माझं जेवण आहे जे मी डाएट करते ना. बस 2 चपाती आणि शेपूची भाजी, हे आता मी खाल्लं ना 1 वाजता की त्याच्यानंतर मी संध्याकाळीच डायरेक्ट 5 वाजता थोडासा चाय पिणार कमी साखरेचा, आणि संध्याकाळी 7:15, 7:30ला 2 चपात्या आणि जे काय भाजी असेल ती. माझ्या चपात्या करून झाल्या होत्या. आता रात्रीच्या ह्या 3 चपात्या होत्या, तर म्हटलं या 3 चपात्या टाकून न देता, बाबा किती महाग झालं, सगळं काय टाकून द्यायचं. लग्न झालं की प्रत्येक मुलीवर जबाबदारी पडते. आता लग्नाच्या आधी ना कधी शिळं वगैरे खाल्लं नाही, आईच खायची नेहमी. आणि आता आहे ना, आता जबाबदारी पडली, सगळं काही समजतं, तर आता नाही टाकून दिल्या जात. आता ह्या चपात्या मी माझ्यासाठी लावून ठेवल्या, म्हटलं तिथं गरम करून ठेवते आणि नंतर मग मी ह्या खाईल. चपात्या वगैरे गरम करून झाल्या आणि सगळं किचन क्लीन केलं. किचन क्लीन केल्याशिवाय ना खरंच असं वाटतच नाही की आपलं सगळं काम झालं आहे. त्याच्यानंतर आता माझी भांडी होती, देवपूजा करायची होती, कपडे धुवायचे होते, खूप सारे अशी कामं होती. भांडी वगैरेसुद्धा घासून घेतली मी. सगळ्यात मोठा टास्क माझ्यासाठी काय असेल ना, तो म्हणजे भांडी. हे भांडी झाल्याशिवाय ना म्हणजे असं ओझं वाटतं मला जेवण तुम्ही बनवायला किती पण सांगा, पण कपडे आणि भांडी ह्या 2 गोष्टी ना मला अजिबात करायला आवडत नाही. म्हणजे आता या 2 गोष्टीसाठी मी बाई लावू की काय असं होतं कधी कधी. त्याच्यानंतर मी काय केलं,
आता शेपूची भाजी आणि चपाती संपली होती. म्हटलं मग दुपारच्या नंतर जेवणाला काय करावं, मग मी काय केलं, वाटप वगैरे थोडंसं 2-3 कांदे कापून घेतले, खोबरं वगैरे होते ते सुद्धा भाजून घेतलं आणि म्हटलं आता शेवभाजीच करते, कच्च्या शेवाची भाजीच करते, कारण रेडीमेड शेव पण नव्हते. आणि म्हटलं मग जाऊ दे थोडंसंच करते. मग इकडे मी वाटप वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यानंतर काय केलं, इकडे भातसुद्धा लावून घेतला. आता भात आहे ना, मी नेहमी थोडासाच लावते. आता मी तर भात खात नाही, त्याच्यामुळे मग वाटीभरच तांदूळ घालते आणि नेहमी मी इंद्रायणी तांदूळच वापरते, कारण इंद्रायणी तांदूळ खरंच खूप चांगले आहेत. तुम्ही कुठला तांदूळ वापरता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मोबाईल फिरवण्याच्या नादामध्ये ना माझं असं झालं की कढई आहे ना एकदम अशी तापून गेली, पूर्ण असं आग निघत होती त्याच्यातून. मग मी पटकन त्याच्यामध्ये मसाला ओतला, गॅस कमी केला आणि थोडंसं तिखट घालून हे परतून घेतलं व्यवस्थित. याला तेल सुटेपर्यंत, मसाला जर तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित भाजला ना तर खरंच भाज्या खरंच खूप छान होतात. आणि माझं तर असं आहे, मला कुठलीही भाजी करायला द्या, आपल्या हातची भाजी कधीच अशी वेस्ट जाणार नाही ते होतं. कारण मी मसाले तसे महागडे वापरते, कारण मी लालबागवरूनच मसाले वापरते, मसाले आणते तिथूनच. मग तो किती 1200 रुपये किलो, 1300 रुपये असा महागडा. मग ती शेवभाजी करायची होती, ते माझ्याकडे ना झारा नव्हता, म्हणून मी काय करते की किसनीनं असं शेव पाडते. आता आमचं जेवण तरी किती असतं, 3-3.5 लोकांना लागतं तरी किती, थोडंसंच केलं होतं मी. पटकन याच्याने शेव पाडून घेतले आणि व्यवस्थित झालं होतं. थोडंसं राहिलेलं पीठ होतं, त्याचे जरा 1-2 असे गोळे काढ टाकले मी त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर वगैरे दाबून घातली. तिकडे भात पण माझा शिजून झाला होता. भाजी अशी छान झाली ना की जरा खायला पण बरं वाटतं. आणि शेवभाजी ना माझ्या मिस्टरांना खूप आवडते, मला तर खूपच आवडते, खूप म्हणजे खूप. मला रोज जरी दिली ना तरी मी खाणार. आणि माझं हे सतत पुसणं चालूच असतं, कारण गॅसवर ते फोडणीचं तेल उडलं ना की मला ते कसं तरीच वाटतं, करावं असं वाटत नाही. परत मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं. भाजीला मस्त उकळी वगैरे येत होती, तिकडे भात पण झाला होता. चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.